मला वाटतं आपण येऊन 1-1.5 महिना झाला का? हो, ऑगस्ट मध्ये 1-1.5 महिन्यामध्ये आपण ऑगस्ट मध्ये व्हिजिट केली. तेव्हा तुमचं फळ किती दिवसाचं होतं? 40 किती दिवसाचं होतं? हा 40. हा बरोबर. आणि आज साधारणतः किती दिवस झाले? ऑक्टोबर चालू आहे. म्हणजे 1-1.5 महिना झाला आपल्याला घेऊन. हा. इथे शेजारी पाजारी जे बाग आहे त्यांची परिस्थिती काय आहे? म्हणजे बागा पूर्णपणे फेल आहेत. म्हणजे एका झाडावर किती फळ आहे त्यांच्याकडे आज? काहींना असतील मोजून 5-5 झाडं फक्त. हे 4 फळ आहे. 4 फळ आहे. हे 5 आहे. नाही 5 आहे. हे 5 आहे. त्याच्या मागे एक 6, इकडे एक 7 आणि त्याच्या पलीकडून एक 8. म्हणजे 8 फळ एकाच ठिकाणी. इथं खाली पण एवढे फळ आहे पहा. म्हणजे एवढे फळ तुम्ही म्हणता त्यांच्या अख्ख्या झाडा आहे. मागच्या वर्षीचे लोक आता मला विचारू राहिले ज्यांनी नाशिक मध्ये फळ खाल्ले ते आमच्या आजूबाजूचे सोसायटी मधले सगळे लोक अधिकारी विचारू राहिले की ते सीताफळ तुम्ही यावर्षी दिलं नाही म्हणे. लोकांनी वर्षभर तुमचं फळ लक्षात ठेवलं. बरोबर आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे तुमसाठी. बरोबर आहे. हो. ग्राहकाच्या डोक्यामध्ये वर्षभर फळ टिकून राहिलं यांचंच फळ पाहिजे, ह्याची सगळी दुसरी पावती नाही. शेजारच्या गावात चिकणीमध्ये आहे ना बर्फेचा माल आहे. 47 कॅरेट गेले होते. संपूर्ण जाळ्यांमध्ये आळे निघाली. काय केलं? रिजेक्ट आला तो परत. अरे बापरे. मग आळे निघाल्यानंतर डायरेक्ट शून्य. पूर्णपणे पिवळा कलर आहे. बरोबर आहे की नाही? आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या व्हरायटी प्रमाणे त्याची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला इथे दिसते. हो. सगळी फळं एकसारखी. एक पाकळी केवढी केवढी अंगठ्याच्या पेऱ्या एवढ्या. अंगठा बारीक माझ्या. बरोबर. या वर्षी वातावरण बदललं. पाऊस जास्त झाला का हो? तरी पण रेकॉर्ड मध्ये उत्पन्नामध्ये काही बदल नाही. SCT वैदिकने ते सगळं काय केलं? हँडल केलं. आणि त्याच्यात SSM साईज तयार झाली. कारण आम्ही अंदाज केला होता माल दिवाळी पर्यंत चालू होईल, पण दिवाळी अजून पुढे यायची. दिवाळी माल आला पण मार्केटला आता न्यायचाच आहे ना. तुम्हाला दिवाळी साजरी करून देणार. बरोबर. सीताफळाने केली शेतकऱ्याची दिवाळी साजरी आहे का नाही? बरोबर आहे. तुमचं फळ सगळं लाजवळ आहे. टाकलेलं आहे. माणसं कमी, बाया माणसं कमी लाजतात. तुमचं सीताफळ जास्त लाजू राहिले. बाहेरून पाहिलं तर फळ दिसत नाही. बाहेरून पाहिलं आता बघा ड्रोन मधून पाहिलं मी. एक काय फळ. अरे बापरे काय सौंदर्य. हे सौंदर्य आहे ना हे SCT वैदिक म्हणजे हो. जे झाडाची कॅनोपीचं जे सौंदर्य असतं ना ते मी ते ड्रोन मधून जेव्हा शूटिंग चालू होती मी त्याच्या पाहतच राहिलो. त्याच्यामध्ये एवढं मी रमून गेलो किती वरून ऊन लागत ते मला पाहत. असा फोडला ना तो. त्याच्या त्या पाकळ्या, त्याचं ते सौंदर्य, त्याच्यामध्ये ती शुगर. काही विचारायचं नाही. मार्केट वरून बिहारला माल पाठवला. बिहारला त्यांनी व्यापाऱ्याने तुम्हाला सांगितलं? त्यांच्या घरी खायला व्यापाऱ्याने घरी पाठवला. द्या आता तरी माल तिथं जाऊन घरच्यांनी खाला, त्याच्यात आळे निघाली नाही. गेल्या वर्षी होतं तसंच सेम उत्पन्न गेले. परिस्थिती वेगळी असताना देखील आज सगळ्या केमिकल असो किंवा बाकीचे जे निकस जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काय आहे सध्या? दिवाळी होतं. आज तुमच्या घरी काय? दिवाळी आहे का नाही? फटाक्यांची ती बी आतषबाजी. हे काय याच्यापेक्षा काय फटाके पाहिजे आहे का नाही? मोठले आटंबारी मोठले आटंबारी आहे का नाही? आणि म्हणून आम्ही काय म्हणतो शेतकऱ्यांना की तुम्ही पहिली ना मातीची दिवाळी साजरी करा. माती दिवाळी मातीमध्ये जे जीव आहे ना त्यांनी दिवाळी साजरी केली पाहिजे. आधी त्यांनी दिवाळी साजरी केली का तुमची दिवाळीवर दिसणार तुम्हाला. बरोबर.
तुम्ही मागच्या वर्षी पण ही सीताफळ खाल्ली होती, बरोबर. या वर्षी मार्केटमध्ये सीताफळांची काय दयनीय अवस्था आहे तुम्ही पाहिली. मार्केटमध्ये सीताफळ नाही यावर्षी, किंवा आहे तरी असे सीताफळ बघायला मिळालेले नाही. बरोबर आहे, सीताफळ खराब आहे यावर्षी प्रचंड पावसामुळे. म्हणजे कोणीच सीताफळ मार्केटमध्ये घ्यायला तयार नाही, अशा परिस्थितीचे किंवा आळीचेच मिळतात, त्याच्यामुळे बाजार बी नाही सीताफळांना. बरोबर, म्हणजे पुरवठा कमी आहे आणि मागणी पण नाही. तर शेतकऱ्यांना जरी असली तरी असा सीताफळ नाही मिळत, त्याच्यामुळे कोणी खायला तयार नाही. सगळ्यात मेन गोष्ट काय राहते की समजा ग्राहक आहे हा मागणी कधी करतो जेव्हा त्याला क्वालिटी मिळते, उच्च प्रतीचे. राईट. साधारण तरी पाहिजे ना. आज सीताफळ फोडलं की आळी निघते, बरोबर आहे. बरोबर. शेतकरी काय म्हणता याला बाजार नाही, बरोबर. मग लोकांना प्रश्न पडतो अरे पिकत बी नाही आणि मार्केटमध्ये उपलब्ध नाही जास्त, तरी पण का बरं बाजार नाही? कारण उठाव नाही. बरोबर. म्हणजे बाजार हा उठावावर अवलंबून असतो, उपलब्धतेवर नाही. बरोबर आहे. आजही सीताफळांची तुम्ही परत मागणी केली यावर्षी मागच्या वर्षीसारखी, काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे का मागच्या वेळी जे आम्ही सीताफळ खाल्ले होते आणि काही आमच्या अधिकारी, मित्र, परिवार, नातेवाईक यांना वाटले होते, त्या प्रत्येकाचं जसे मार्केटमध्ये सीताफळ दिसायला सुरुवात झाली, फोनवर फोन चालू होते का आम्हाला सीताफळ द्या, सीताफळ द्या. बरोबर. आम्ही सीझन मध्ये सीताफळ खातच नाही. आणि जसं या एससीटी वैदिकचे मागच्या वर्षी सीताफळ खाल्ले होते, ते सीताफळ मध्ये बी कमी आणि गर जास्त. बरोबर. गर मध्ये स्वीटनेस आणि एकदम मधाळ असा त्याची टेस्ट होती, आणि प्रचंड असं त्याची जी रबडी किंवा त्याच्यापासून नॅचरली खाल्लं काय, त्याचे काही प्रोडक्ट पण आम्ही बनवले होते, ते अतिशय सुंदर आम्हाला लागले होते. त्याच्यामुळे आम्ही परत डिमांड त्याची करत होतो. सर्वात मेन समस्या आहे सध्या की मार्केटमध्ये आळी येते म्हणे सगळी. हो, 100% आळी येते. पण मी पहिल्या लॉट मध्ये पण सीताफळ नेले, तर आपल्या एकही प्रोडक्ट मध्ये मला आळी दिसली नाही. सर, वैदिकचे जे प्रोडक्ट्स आहे त्याचं कंपॅरिझन मार्केटच्या प्रोडक्ट्सने होऊ शकत नाही, पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, याची जी टेस्ट आहे आणि याच्यातले जे गुणधर्म आहे, हेल्थ मिळते, जे औषधी गुणधर्म याच्यातले आहे ते, म्हणजे आपण आपल्या घरातल्या लहानांना दिलं तरी प्रॉब्लेम नाही आणि सिनियर्सला दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे आयुर्वेदिक सगळ्यांना चालू शकतं. हे आयुर्वेदिक टाईप त्याचं आयुष्य वाढवतो त्याला आयुर्वेदिक. 100%. जसे आता मी केळीचं वर्णन केलं, आता हे सीताफळ आता पिकलेलं नाही, पण हे खाण्यास माणूस थांबू शकत नाही. त्याची ग्लेज आणि जे स्ट्रक्चर त्याचं जे तयार झाले नॅचरली, म्हणजे एखादं खेळणीतलं सीताफळ वाटावं तसं त्याचं सीताफळाचं स्ट्रक्चर आहे. आणि हे जे सीताफळ आहे हे आपण 1 वर्षामध्ये जितकं मिळेल तितकं खाऊन घ्या, अशी परिस्थिती या सीझन मधली असते. त्याच्यामुळे ज्यांना हे फ्रूट फेवरेट्स असतात त्याच्यासाठी एससीटीचं जर खाल्लं त्याने तर त्याचं कंपॅरिझन त्याला तोडच नाही, 100%. त्याच्यामुळे याची डिमांड प्रचंड आहे आणि औषधी गुणधर्म आहे, त्यामुळे आरोग्य चांगलं मिळेल 100%. जे आजकाल डॉक्टर्स फ्रुट्सच याच्याकरता सजेस्ट करतात का आपल्या नॅचरल अन्नामध्ये जे प्रोटीन्स, जे मिनरल्स आपल्याला जे मिळायला पाहिजे घटक, बरोबर, ते मिळत नाही. त्याच्यात हे औषधी खाल्ल्यानंतर तर मग संपूर्ण बॉडीचं पोषण होऊ शकतं. त्याच्यामुळे हे खाल्लेच पाहिजे अशा प्रकारचे सीताफळ. ओके, थँक्यू. तुम्ही हे जे उपलब्ध करून देतात तीच एक खूप मोठी आमच्यासाठी, आम्ही भाग्यवान समजतो का आम्हाला हे लवकरात लवकर आणि नाशिकमध्ये हे अवेलेबल, म्हणजे ओरिजिनल काहीतरी अवेलेबल आहे. हा, ओके, येस, थँक्यू सर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण जो चमत्कार आहे सीताफळ क्षेत्रामधला, तो चमत्कार पाहण्यासाठी इथं आलोय. मला वाटतं आपण येऊन 1-1.5 महिना झाला का? हो, ऑगस्टमध्ये. 1-1.5 महिन्यामध्ये आपण ऑगस्टमध्ये व्हिजिट केली. तेव्हा तुमचं फळ किती दिवसाचं होतं? 40 काहीतरी दिवसाचं होतं. बरोबर. आणि आज साधारणतः किती दिवस झाले? ऑक्टोबर चालू आहे. म्हणजे 1-1.5 महिना झाला आपल्याला येऊन. तर आपण ज्या फळांमध्ये जे बदल बघतोय आता, हे आपलं एससीटी बरोबर किती वर्ष आहे? दुसरं वर्ष. हे द्राक्षाचं घर आहे का? बघा ना तुम्ही, इथं किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फळ आहे त्याच्यामध्ये. इथं किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, वरती 10 आहे. बरोबर आहे. इथं किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर आहे. लस्टर, कलर, ओरिजिनल गोल्ड आहे, सोनं आहे की नाही? आणि सोनंच आहे याच्यामध्ये. सोन्याला काय राहिलं? काय शिंग काय राहिले? यांचं सोनं गळ्यात, मावशींचं बघा मध्ये आहे का नाही? आपण त्यावेळेस जे छोटे फळं पाहिले होते, आज त्यांचा पूर्ण आकार झालेला आहे. हार्वेस्टिंगला फळं तयार आहे. तर बऱ्याच वेळा शंका असते शेतकऱ्यांना की बा दिसतोय माल, पण मग तो हार्वेस्टिंग होईल का? बरोबर आहे. आज आपण जर सर्व बागेत फिरलो
तर साधारणतः ह्या साईजचा माल आता लगेच 25% 25% आहे. बरोबर आहे. हो. आणि त्याच्या सेकंड साईजचा माल 50%. 50%. आणि अतिशय कमी माल तुमचा लो स्टेज मध्ये, अतिशय कमी. बरोबर आहे. म्हणजे तुमचं हार्वेस्टिंग 2 टप्प्यामध्ये फुल होणार. बरोबर आहे ना. तर आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती कशी आहे बागेची. इथे शेजारी पाजारी जे बागा आहे त्यांची परिस्थिती काय आहे? म्हणजे बागा पूर्णपणे फेल आहेत. म्हणजे एका झाडावर किती फळ आहे त्यांच्याकडे आज? काहींना असतील मोजून 5-5 दादा फक्त. आपल्या झाडावर किती फळ आहे? आपल्या तर एका बंच मध्ये, तुमच्या मागं पहा ना तुम्ही, एका बंच मध्ये बघा, ते मागं पहा ते केवढे फळ आहे. हात लावून पहा बरं त्याला, जरा जा बरं, हात लावा थोडस. तरी ते छोटा आहे बंच, ते इथे छोटा आहे, त्याच्यावर चला हात लावा. म्हणजे हे फळांचा आकार एवढा मोठा आहे. किती फळ आहे हे? इथं हे 4 फळ आहे. 4 फळ आहे. हे 5 आहे. नाही 5 आहे. हे 5 आहे. त्याच्या मागे एक 6, इकडे एक 7 आणि त्याच्या पलीकडे एक 8. म्हणजे 8 फळ एकाच ठिकाणी. इथं खाली पण एवढे फळ आहे पहा. म्हणजे एवढे फळ तुम्ही म्हणता त्यांच्या अख्ख्या झाडा आहे. तुमच्या मागचं फळ त्याची साईज पहा, बघा त्याची साईज पहा केवढा आहे बघा. पूर्ण आतमध्ये घ्या, केवढा आकार आहे बघा त्याचा. तर त्याचा आकार जर पाहिला म्हणजे याच्या झाडावरची फळं आणि हे फळं एकच आकार, एकच. सध्या मार्केट काय चालू आहे? सध्या मला वाटतं 80-90 पर्यंत मार्केट आहे. हो. जनरल फळांना आहे. जनरल फळ, वैदिकचा नाही जनरल. आता हे जेव्हा मार्केटमध्ये जाईल 100च्या पुढे जाईल, पुढेच जाईल. मागच्या वर्षीचे लोक आता मला विचारू राहिले ज्यांनी नाशिक मध्ये फळं खाल्ले, ते आमच्या आजूबाजूचे सोसायटी मधले सगळे लोक अधिकारी विचारू राहिले की ते सीताफळ तुम्ही यावर्षी दिलं नाही म्हणे. लोकांनी वर्षभर तुमचं फळ लक्षात ठेवलं. बरोबर आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे तुमच्या. बरोबर आहे. ग्राहकाच्या डोक्यामध्ये वर्षभर फळ टिकून राहिलं, यांचंच फळ पाहिजे, ह्याची सगळी दुसरी पावती नाही. म्हणजे आज जर पाहिलं तर केमिकलवरच्या बागा असतील, ऑर्गॅनिक वर, जैविक वर करणारे भरपूर लोक आहे. सगळ्यांच्या बागांची परिस्थिती सेम आहे. आणि घोडे 12% का हो पाटील? आणि त्याच्यात काहींचा जो माल चालू झालाय पूर्ण आळी, 100% आळी, डायरेक्ट रिटर्न. काय बात करता? आता आमच्याच गावात ते शेजारच्या गावात चिकणीमध्ये आहे ना, बर्फीचा माल आहे. 47 कॅरेट गेले होते. संपूर्ण जाळ्यांमध्ये आळे निघाली. काय केलं? रिजेक्ट आला तो परत. अरे बापरे. मग आळे निघाले डायरेक्ट शून्य. एवढा खर्च केला त्यांनी केमिकल वरती. काय परिस्थिती असेल मनाची? काय वाटतं तुम्हाला? केमिकलची म्हणजे तशी आता भयंकर परिस्थिती. म्हणजे सीताफळ असेल किंवा तुम्ही आजूबाजूला सीताफळाची प्लॉट पाहत असेल? हो, आता रस्ते नाही त्यांना बघितलं. बर. पण हा जो प्लॉट आहे तसा नाहीच, कुठं दिसलाच नाही. तुम्ही प्रॉपर कुठले? मी कासरवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा. अच्छा, कासरवाडीचे. मला सांगा, तुम्हाला इतर प्लॉट आणि ह्या प्लॉट मध्ये काय वेगळे पण दिसलं? हा प्लॉट फ्रेश आहे आणि याचे माल पण सगळं एकसारखं आहे. माल पण व्यवस्थित चमकतोय. आज जर आपण हातामध्ये घेतलं, हा फक्त मोंड्याचा माल आहे असं काही नाही. सरलाट माल असायची. बरोबर आहे. जो पहिला आलेला फ्लश मध्ये तो सरलाट मालाची साईज सेम आहे. आणि निवडायला आवडायला काहीच नाही. आणि गोल्डन माल तसंच गोल्डन आहे. बरोबर. आहे की नाही? कलर पाहा तुम्ही, पूर्ण पिवळा कलर आहे. पूर्णपणे पिवळा कलर आहे. बरोबर आहे की नाही? आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या व्हरायटी प्रमाणे त्याची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला इथे दिसते. सगळी फळं एकसारखी आहे ना. हे बघा, हे पहा काय खतरनाक आहे ना. म्हणजे आणि याचे जे पाकळे आहे, पाकळ्या रुंद, नजर लागा अशा आहे, रुंद पाकळी आहे. हे पहा ना काय आहे आता. एक एक पाकळी केवढी आहे, रुंद पाकळी. अंगठ्याच्या पेऱ्या, अंगठा बारीक माझ्या. बरोबर. थोडक्यात हे जे काही म्हणजे चमत्कार आहे, चमत्कार म्हणावं लागेल. तरी पण यावर्षी म्हणजे पाऊस म्हणजे जास्त त्यामुळे थोडी साईजला झाला. नाही तर साईज किलोच्या म्हणजे वरती गेली असते. बस एवढं तरी बस आहे यावर्षी. नाही, लय भरपूर आहे. लोकांना काहीच नाही. अहो पार या मापाचीच फळ आहे डायरेक्ट. म्हणजे आहे ते काळे पडू राहिले. काळे पडू पहिले आम्ही रस्ते इथं हा पेरू मोठा आहे. याच्यापेक्षा बारीक आहे. बारीक म्हणजे तुमची पेरूची पण बाग आहे. जे शेतीचं गणित आहे तुमचं का? म्हणजे जे गणित आहे शेतीचं ते कसं काय? आता हातात आला ना माल. हातात आला. आता काय वाटतं पाहिल्यावर, सगळा माल पाहिल्यावर म्हणजे गेल्या वर्षी पण तोच म्हणजे सेम जे आपण होतो एसीटी वैदिकचा जे आपलं जो म्हणजे माल होता ती जी क्वालिटी तीच क्वालिटी म्हणजे टिकून राहिली. या वर्षी वातावरण बदललं, पाऊस जास्त झाला का? तरी पण
रेकॉर्ड मध्ये आणि उत्पन्नामध्ये काही बदल नाही. एससीटी वैदिकने ते सगळं काय केलं, हँडल केलं आणि त्याच्यात एसएसएमनी साईज तयार झाली. हा तो काय अनुभव आहे? म्हणजे ज्यावेळेस म्हणजे पहिला आपला मी आलो होतो तुम्हाला सल्ला देऊन गेलो. बरोबर. तुम्ही काय केलं? त्यानंतर परत आपला दुसरा लगेच आपला बेसल डोस लगेच हे केला भरला. तर शेतकऱ्यांनी काय करायचंय, याचा जो पहिला याच्या अगोदरचा व्हिडिओ, याची लिंक आम्ही खाली टाकू, ती लिंक पहा. तो व्हिडिओ पाहिल्यावर हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा बाग कशा परिस्थितीमधून इथपर्यंत आलेला आहे, काय पावसाची परिस्थिती होती इथे. चालू पावसात शूटिंग मारलेली. बरोबर आहे ना. शेजारी द्राक्षाचा बाग आहे बघा समोर, आहे ना. तो पूर्णपणे बघा असा डायरेक्ट हे असा कोमेजून गेलाय, कोमेजून फुल पावसामध्ये तो सुकेल दुसरा पूर्ण. म्हणजे पानं एवढले आणि नवीन फूट झाली, पण ती फूट कशी दिसली, बरोबर फेल गेल्यासारखा दिसतोय म्हणजे त्यात उत्पन्न निघत नाही. म्हणजे पावसाची एवढी भयंकर परिस्थिती यावर्षी सगळीकडं. जे फळबाग आहे त्या सगळ्या कशामध्ये, तोट्यात फार. बरोबर आहे. खर्च सुद्धा निघणार नाही. अशा परिस्थिती तुम्ही आहे त्याच ठिकाणी, उलट त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे. आणि शिवाय लवकर माल तयार मार्केटला लवकर झाला तयार गेल्या वर्षापेक्षा. लवकर. कारण आम्ही अंदाज केला होता माल दिवाळी पर्यंत चालू होईल, पण दिवाळी अजून पुढे यायची. दिवाळी माल आला पण मार्केटला आता न्यायचाच आहे ना. तुम्हाला दिवाळी साजरी करून देणार. बरोबर. सीताफळाने केली शेतकऱ्याची दिवाळी साजरी, आहे का नाही? बरोबर. तो तुमचा नवीन प्लॉट आहे. हो, तो नवीन. तो सुद्धा एकदम तुफान आला. त्यावेळेला तर फळ दिसत नव्हतं आपल्याला. आता फळ केवढं दिसतंय, आता चांगली साईज झाली. ते अशी साईज. तसंही तुमचं फळ सगळं लाजोळ आहे. टाकलेलं आहे. माणसं कमी लाजत, तुमचं सीताफळ जास्त लाजू राहिले. बाहेरून पाहिलं तर फळ दिसत नाही. बाहेरून पाहिलं, आता बघा ड्रोन मधून पाहिलं मी, एक काय फळ. अरे बापरे, काय सौंदर्य. हे सौंदर्य आहे ना, हे एससीटी वैदिक म्हणजे जे झाडाची कॅनॉपीचं जे सौंदर्य असतं ना, ते मी ते ड्रोन मधून जेव्हा शूटिंग चालू होती मी त्याच्या पाहतच राहिलो. त्याच्यामध्ये एवढं मी रमून गेलो, किती ऊन लागत ते मला पाहत. म्हणजे एवढं ते सौंदर्य आहे त्याच्यामध्ये, तुमच्या झाडांमध्ये कॅनॉपी मध्ये सौंदर्य, फळामध्ये सौंदर्य, आणि सर्वात मोठी शायनिंग आहे, चमक आहे. तर पैसा आहे. आठ ते 10 दिवसापूर्वी एक म्हणजे पेरूचे एक आपला युट्यूबवरचा व्हिडिओ आला, म्हणजे इंस्टाग्रामला एक शेतकऱ्याने पूर्ण म्हणजे ट्रकभर माल रस्त्यावर फेकून दिला. फक्त काय की त्या मालाची क्वालिटी नव्हती, गुणवत्ता नव्हती. तो व्यापारी रिजेक्ट केला. अरे बापरे. मला सांगा, तुम्ही जर कचरा टाकला झाडांना तर तो कचऱ्यामध्येच माल निघाल ना. तुमचा माल कचऱ्यातच जमा. बरोबर. मी नुसतं दिसायला सीताफळ नकोय, असायला पाहिजे. दिसायला माणूस नकोय, असायला पाहिजे. बरोबर ना. आळे वेळे काही नकोय. म्हणजे हा जर माल आहे, हा किती दिवस ठेवा? मागच्या वेळेस तुमच्या सीताफळ मी 8 दिवस ठेवले. 12 दिवस असा फोडला ना तो. त्याच्या त्या पाकळ्या, त्याचं ते सौंदर्य, त्याच्यामधली ती शुगर, काही विचारायचं नाही. मार्केट वरून बिहारला माल पाठवला. बिहारला त्यांनी, व्यापाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या घरी खायला व्यापाऱ्यांनी घरी पाठवला. घ्या आता. तरी माल तिथं जाऊन घरच्यांनी खाला, त्याच्यात आळे निघाली नाही. तरी पण नाही, आळे निघाली काय? आळे नाहीच आहे ना. कुठून मला सांगा. म्हणजे मालकरी माणूस आहे, वारकरी माणूस आहे. तुम्ही किती प्रयत्न केला तर त्यांच्या घरात मटण सापडेल का? नाही सापडणार. जी माऊली, जी लक्ष्मी घर वेळेवर स्वच्छ करते, एकदम नीटनेटकं ठेवती, तिच्या घरामध्ये मुंगी सापडेल का, झुरळ सापडेल का? नाही. कसं काय सापडणार? नाही सापडणार. तसं आहे. हे लक्ष्मीचं वरदान आहे. धन्वंतरी याला आळी नाही पडू शकत. खरे. आळीला एवढं पण कळतं का आपण कुठे जायला पाहिजे, आपण काय खायला पाहिजे. आज बघितलं तर हे उत्पन्नामध्ये किती बदल तुम्हाला या वर्षी वाटतोय? उत्पन्नात म्हणजे जो गेल्या वर्षी होतं तसं सेम उत्पन्न गेले. परिस्थिती वेगळी असताना देखील दिवाळीमध्ये रेट आणखीन वाढतील. हो. मी चॅलेंज देतो, चॅलेंज. हा माल जाऊ द्या मार्केटमध्ये, नाही गावठीच्या तोंडात मारली तर पैन देईल मी. तोंडात आजही मारणार आहे म्हणा. का बरं? टेस्टमुळे. काय झालं, मधल्या काळामध्ये हायब्रिड आलं, पण ते दिसायला भारी, पेरू असो नाहीतर सीताफळ असो, पण ते दिसायला भारी पण खायला एकदम कचाळ. गावठी कुठे, गावठी नाही 5-8 लागत. आता एका मजाच मजा आहे की नाही. तुमच्या माऊलीने मागच्या वेळेस काय सांगितलं, मी गावठी सीताफळ खाली, माझी शुगर वाढली. हे खाली, शुगर माझी कमी नॉर्मल झाली.
नॉर्मल डायरेक्ट. गावठी आमच्या इकडे झाडे आहेत, ती खाल्लं ना साखर वाढत होती. गावठी सीताफळ मी खाल्ल्यावर नाही. मला म्हणायचं साखर वाढून खात नव्हतं गाव. मला खाऊन तर बघू द्या काय होते, पण खाऊन समाधान होऊन मग साखरचं लेवल झाली, एनर्जी वाढली. क्या बात, ताकद नव्हती चालायला. म्हणजे सीताफळ खाऊन तुम्हाला एनर्जी वाढली, ताकद आली शुगर वाढायच्या ऐवजी. तुमची शुगर, तुमची जी शुगर आहे ती नॅचरल वाढली. नॅचरल शुगर तुम्हाला ऊर्जा देते ना, आणि कृत्रिम शुगर वाढल्यावरती ती तुमच्या रक्ताला घट्ट करते आणि थकविती. तुमच्या पेशींना अनुभव डायबिटीस वाल्यांनीच घ्यायला पाहिजे. म्हणजे गावठीने सुद्धा केमिकल उचललंय आता. याला केमिकलच नाही पाहायलाच नाही, त्याला वैदिकची ताकद आहे. तुम्हाला SSMच्या अगोदरचे सगळं सांगितलं. मी आल्यानंतरच काय काय केलं तुम्ही? बेसल डोस टाकला. दुसरा बेसल डोस. बरं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकलं मग? त्यामध्ये आपला म्हणजे कृषी अमृत असेल, RMPH असेल आणि SSM जो आपला जो पहिला बेसल डोस. SSM ऍड केलं त्याच्यामध्ये. त्यामध्ये एकरी आपलं 4-4-2-2 बॅग असं टाकलं. 4 सम्राट, 4 शक्ती, 2 मिराकल आणि 2 बस एवढंच टाकलं. तरी ह्युमस गोल्ड आलेलं नाही ना. ह्युमस गोल्ड आणा, तुम्हाला बाकीचे पण टेन्शन राहणार नाही. म्हणजे आणखीन बाकीचा जो माल आहे तुमचा वरची थोडासा पिवळेपणा आहे, तो पण म्हणजे पिवळेपणा नाही आहे, थोडासा पोपटीपणा आहे, हिरवेचपणा आहे. तर तो गर्द हिरवेपणा जो आहे ना, तो आणखीन वाढेल तुमचा. म्हणजे तुमचा बाग पूर्ण वरून झाकलेला आहे. तुमच्या बागेमध्ये आता तुम्ही पाणी वगैरे देता का? पाणी लय कमी आहे. पाणी पूर्णपणे बंदच आहे, जवळजवळ बंदच ठेवा, देऊच नका. नाही, देतच नाही आम्ही ना. या बागेला पाण्याची गरज नाही. लक्षात तुम्ही जेवढं पाणी ठेवाल बंद, तेवढा तुमचा माल काय होईल, फुगल आणि साईज पकडील आणि त्याला काय येईल, टेस्ट येईल. पाणी दिलं तर प्रॉब्लेम. बरोबर, लक्षामध्ये. आता एकंदरीत आपण कुठे जरी पाहिलं, पूर्ण बाग फिरलो, पूर्ण साईज पाहिली, माल लपलेला तुमचा, लपलेला सारखा पानाखाली. बरोबर की नाही? प्रकृतीचं असंच आहे, प्रकृती सगळं झाकून ठेवती. बरोबर. आणि केमिकल सगळं उघडं पाडी, म्हणून ते झाकावं लागत. नाही. एकंदरीत या वर्षी तुमचं पुन्हा 10 लाखाच्या पुढे गणित जाणार आहे. बरोबर आहे. किती झाडांमध्ये? 600च्या वर आहे थोडे. 625. बरोबर आहे. जुना नवा बाग तुमचा आज एकसारखा झालाय. दोन्हीमध्ये किती वर्षाचा फरक आहे? 3 वर्षाचा फरक आहे. 3 वर्षाचा. ड्रोन मधून पहा, 3 वर्षाचा फरक आहे. मला सांगा. नाही, वरून सारखेच झालाय. ताकद कशाची? वैदिकची ताकद आहे. वैदिकची नसतं तर वैदिक तर मग ते अगोदर आहे ना. याच प्लॉट मध्ये हे झाड आहे ना, मागची आहे ना, बारीक होती. या प्लॉट मध्ये काही झाड, हे झाड आता आपण उभं आहे ना, हे झाड बारीक होती. केमिकल होते ना, हे छोटे होते उंचीला, मोठे होते. बरं, आता सारखे झाले सगळे. काहीच कळत नाही. कंची मागण कंची लहान होते, कोणते मोठे होते. एक सारखे. तुम्ही जर मध्ये पाहिलं नुसते आतमध्ये नुसते फळं दिसतात. प्रत्येक बेसंगळ्यामध्ये फळांचा गुच्छ आहे. बरोबर आहे. एकंदरीत शेतकऱ्याला जर असं उत्पन्न मिळालं तर शेती काय एकदम सोपी की नाही? सोपी. आपण जे म्हणतो चला शेती करूया आनंद, खरंय खोटे? खरंय. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी ना, म्हणजे आपलं हायब्रिड तुमचं व्हरायटी असेल किंवा आपलं वातावरण असेल, यावरती दोष न देता आपलं पोषणावरती भर दिला पाहिजे. ते पोषण आपलं जे वैदिकचं आहे ते म्हणजे परिपूर्ण दिलं पाहिजे, पूर्ण ताकदीने दिलं पाहिजे. केमिकलचे जे संस्कार आहेत ते इकडे वापरू नका. खरं आहे ना? पूर्ण बंद. तुम्ही वापरता का? मग कशाला वापरतो तुम्ही? बागेला वापरतो. डाळिंबाचा काय अनुभव तुमचा? छान रिझल्ट आहे. काही अनुभव सर, हे जवळजवळ आहे ना कोमात गेली होती. आपल्या दुकाने यायच्या अगोदर काय करावं त्यांचं डोकंच बंद झालं डायरेक्ट. म्हणजे फळ सेटिंग नव्हतं होतं एवढं, आणि साईज पण चालत नव्हती. आपण फक्त याचा एकच डोस भरला, तरी तिने भरपूर साईज दिली, फळांची साईज पण झाली. आणि दुसरा एक अनुभव असा का, ज्यावेळेस केमिकल होतं त्यावेळेस एका झाडाला आपली ही मर रोगाचा अटॅक झाला. बरं. त्यानंतर मग आम्ही बेसल डोस भरला. त्यानंतर परत ते झाड आहे तसंच परत हिरवं. तुम्ही त्याला अगोदर मृत्यू देत होते तेव्हा ते मृत्यू आला, तुम्ही त्यानंतर जीवन दिलं, त्याला जीवन आलं. बरोबर. सोपं आहे ना. झाडाचं जीवन शेतकऱ्याच्या हातात आहे. काय वाटतं तुम्हाला? झाडाचा असो, गायांचा असो, जनावरांचं जीवन कोणत्या हातात आहे? शेतकऱ्याच्या हातात. बरोबर. शेतकरी त्याला जर जीवन दिलं, त्याला जर विष दिलं तर ते मरणार आहे, अमृत दिलं तर ते जगणार आहे. बरोबर. तुम्ही काय द्यायचं तुमच्या हातात आहे ना. बरोबर. आणि मग ते ठरवेल तुमच्या नशिबात काय लिहायचं.
तुमच्या नशिबामध्ये वाटवायला यायचं, काय कधी वळी करायचं? यायची, दिवाळीला दिवाळीला यायचं, कधी वळी दिवाळी दिवाळी आज सगळ्या केमिकल असो किंवा बाकीचे जे निकस जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काय आहे सध्या? दिवाळी दिवाळी होतं. आज तुमच्या घरी काय आहे? दिवाळी आहे का नाही? फटाक्यांची ती बी आतषबाजी हे काय, याच्यापेक्षा काय फटाके पाहिजे आहे का नाही? ना ते मोठले आटंबारी ते मोठले आटंबारी आहे की नाही? आणि म्हणून आम्ही काय म्हणतो शेतकऱ्यांना की तुम्ही पहिली ना मातीची दिवाळी साजरी करा. माती दिवाळी खरं मातीमध्ये जे जीव आहे ना त्यांनी दिवाळी साजरी केली पाहिजे आधी. त्यांनी दिवाळी साजरी केली का तुमची दिवाळीवर दिसणार तुम्हाला. बरोबर. मग आटम उडणार तशी उडणारच नाही ना. खरं की नाही? आणि नाही तर मग फुसके बार होणार मार्केटला जाऊन, फुसके बार तिथे जाऊन फुस करणार, येणार काही परत. आळ्या दिसल्या. हा आळ्या. आज तुम्हाला शेतीचा किती वर्षाचा अनुभव आहे? शेतीचं आता दोन वर्षाचा फक्त. असं तुम्हाला जर विचारलं कोणी 2023 ला तर इथं आलं, बरोबर आहे की नाही? म्हणजे 2च वर्ष, दीडच वर्ष आहे. दीड 2 वर्षामध्ये आज तुमच्याकडे जे नॉलेज गोळा झाले, आज शेतकरी तुम्हाला काय करतात? जबरदस्त फोन म्हणजे दररोजचे फोन असतात, म्हणजे मार्गदर्शन विचारतात. जे 30-40 वर्षापासून शेती करता, 20 वर्षापासून, 10 वर्षापासून ते विचारतात काय करू. मग एवढे 10 वर्ष त्यांनी केलं काय? झालं गेलं, गंगेला मिळालं. बरोबर, मिळालंच पाहिजे. गंगेला मिळू द्या आणि नवीन सुरुवात करा. तुमच्या बरोबर किती शेतकरी आता सीताफळाचं मार्गदर्शन घेतात? सीताफळाचे 8 शेतकरी. बरं, कसं काय त्यांचा अनुभव? त्यांची पण म्हणजे परिस्थिती म्हणजे पहिलं वर्ष आहे त्यांचं, पहिलेच वर्ष आपल्या एसिड वैदिकवरती, तरी त्यांची म्हणजे परिस्थिती चांगली, इतरांपेक्षा चांगली. ओके. तुम्ही किती अंतरापर्यंत जाता मार्गदर्शन करायला? मार्गदर्शन आपलं सिन्नर असेल, अकोले असेल जाता, सीताफळ शेतकऱ्यांना स्पेशल मार्गदर्शन करता. अरे वा, छान. तुम्ही जर आता नोकरीच करत असतील तर काय वाटतं तुम्हाला, काय असतं परिस्थिती? नोकरी करत असतो तर मग शेती हे म्हणजे हे असं जे आपलं हे दिसतंय आता, हे म्हणजे काय तुम्ही तुमचा संसार करीत असता. बरोबर आहे. बिबली बरोबर आहे ना? बरोबर. का हो? सासरे बुवा आहे ना, जावाई कस काय जावायचं आहे ना, पाय ना झोपतेच आहे ना. म्हणजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल म्हणजे कसं आहे, तुमच्या स्वतः झालेले बदल थोडे लांब जा. ज्यावेळेस आपलं एसिड वैदिक मी तंत्रज्ञानाशी ज्यावेळेस म्हणजे जोडलं गेलो, त्याच्यानंतर जे आपण होतो शेतीत रिझल्ट पाहिले तुम्ही सगळे? रिझल्ट पाहिले स्वतः. काय आला मग? रिझल्ट पाहिल्यानंतर स्वतःला एक आत्मविश्वास आला. म्हणजे कसं की स्वतः ते मी केलं, त्यानंतर दुसऱ्याला ते सांगितलं, त्यांना पण यश आलं. मग तुमचा कॉन्फिडन्स काय आला? अजून दिवसेंदिवस तो वाढत गेला. आज तुम्ही ती जर नोकरी करत असते तर महिन्याला किती कमवले असते? त्यावेळेस महिन्याला म्हणजे 15-20 हजार रुपये त्यावेळेस कमीत होते. मागच्या वर्षी हिशोब काढला 10 लाख रुपये झाले, लाख रुपये महिना पडला. बरोबर. या वर्षी तेवढे झाले, परत काय पडणार? लाख रुपये महिना. वातावरण कसे असू द्या, लाख रुपये महिना आहेच. आणि बाकीचे पेरू बिरू हे आपले टाइमपास म्हणून, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, आज लाख रुपये महिन्याचा माणूस तुमच्या घरात तयार झाला, ताकद आणि वरून परत अशा तरुणांना तयार करू राहिले, अशा कुटुंबांमध्ये परत दिवाळी साजरी करायची संधी देऊ राहिले. हे किती मोठं पुण्याचं काम करू राहिले. म्हणून चेहऱ्यावर चमक, पैशामुळे चमक नाही येत. बरोबर. काही पैशावाले त्यांच्या चेहरा काळवंडेला राहतो. बरोबर. खरे खोटे तुमच्या चेहऱ्यावर चमक कशाची आहे? दुसऱ्यांच्या आशीर्वादाची. दुसऱ्यांचं भलं करता तुम्ही, त्याची चमक आहे. आणि म्हणून एक आत्मविश्वास गमावलेला तरुण जेव्हा आत्मविश्वासाने उभा राहतो त्यावेळेस तो दुसऱ्यांना पण आत्मविश्वासाने काय करतो? सन्मार्ग दाखवतो, उभा करतो. खरे खोटे खरे आधी केले मग सांगितले. आधी करून पाहिलं, पहिले शिकले स्वतः. पहिलं शिका, मग करा आणि मग शिकवा. काही जण काय करतात, शिकतात आणि लगेच शिकवायला सुरुवात करतात. बरोबर. त्यांना मास्तर म्हणतात. परंतु तुम्ही शिकले, स्वतः केलं शेतामध्ये, किंवा तुम्ही स्वतः सगळं अनुभवलं, इंजिनिअरिंग तुम्ही बिल्डिंग बांधल्या, स्ट्रक्चर केले, डिझाईन मारले, मग तुम्ही जर शिकवलं, तुमच्या हाताखाली सगळे सक्सेसफुल तयार होते. आज सगळे आपल्या सुशिक्षित असून सुद्धा बेकार का बरे? सुशिक्षित बेरोजगार हा शब्दच अशा लोकांनी तयार केला. लर्न अँड टीच मधलं डू काढून टाकलं. बरोबर. तुमच्याकडे तो फॉर्म्युला लागू झाला, लर्न डू अँड टीच. तुम्हाला एसएससीची ताकद काय वाटली? जबरदस्त ताकद आहे ही. ताकद काय खतरनाक आहे ना? खतरनाक. एवढ्या पावसात सुद्धा, एवढ्या पावसात यू मस्ट गोल्ड अर्जंट बोलवा, अर्जंट टाका, बिंदास आरामशीर तोडा, माल तोडा, मार्केटला द्या आणि पैसे आणा. बरोबर. आणि त्याला परत खाऊ
घाला तिथं आहे ताकद, पण ही आहे ना, ही ताकद ही सुद्धा जबरदस्त ताकद आहे ना. आम्ही मला साईजच होणार नाही हे पण पेरूची. हा तेच ना, बघा ना, साईज पहा त्याची, क्वालिटी पहा, मग टेस्ट पण खतरनाक असणार. तेच खतरनाक आहे. मग म्हणजे सीताफळावरून पेरू आणि लाख सुद्धा भरपूर आहे. हा सेटिंग किती पाहिलं तुम्हाला दिसतात ना, हा. हे 60 ते 70 फॉर्म टाकलेले आहेत आणि त्याच्या बाहेर पेरू आहेत परत. हार्वेस्टिंग झाले का? नाही नाही, अजून आता चालू करायचंय. हा. अरे वा, जबरदस्त. आणि तेवढेच फळं बाहेर आहेत. सगळ्यात शेवटी काय सांगा शेतकऱ्यांना? सगळ्यांनी एसीटीचा शाश्वत जर शेती करायची असेल तर एसीटी वैदिकचा वापर पहिली केला मातीची पाहिजे. दिवाळी साजरी करा. माती दिवाळी साजरी करा. मातीच्या कसा माती भर द्या. झाडाची दिवाळी साजरी करील, झाड तुमची दिवाळी साजरी करेल. बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट झाडाची दिवाळी साजरी केली, दिवाळी निघाल. दिवाळा निघन. खरंय. खरे खोटे? हा आहे ना, हा, शेजारीचा अनुभव आहे ना. तुम्ही जेवढं 100% करा तेवढं 100% तुम्हाला रिझल्ट भेटतील. मिळतो. तुम्ही जर सातत्य ठेवलं तुम्हाला 100% मिळणार आहे. बरोबर आहे. तुम्ही जर आता त्या झाडाला जर अतृप्त केलं तर मग ते झाड मध्येच तुमचं दम तोडणार आहे. हा खरे खोटे बरोबर आहे. असा विषय. तुम्ही झाडाचं बास जपलं, आज तुमचे झाड सोन्यासारखे चमकता बाहेरून. असे सुंदर सुंदर डिझाईन तयार करता म्हणजे ते खूप खुश आहे. बघा, पहिल्यांदा तुमचं उत्पन्न चांगले तर चांगले, पण ते सुंदर पण येत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? तुमचं नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव बबन सुनील दांगट, राहणार निमगाव वजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपलं चिकणी येथे आपलं सद्गुरू ॲग्रो शेतकरी सेवा केंद्र चालवतो एसीटी वैदिकचे. आपलं कोणा शेतकऱ्यांना आपलं एसीटी वैदिक तंत्रज्ञानाविषयी काही माहिती किंवा आपलं उत्पादने पाहिजे असेल तर तुम्ही मला 9890 530 या नंबरवरती संपर्क करू शकता. किती मोठी गोष्ट आहे. ती स्वतःची शेती पिकवली, आता दुसऱ्यांची शेती पिकवू राहिली. खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू.